या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव विठ्ठल बुतकर यांच्यात आणि अंकिताई यांच्यात वाद नक्की कुणी निर्माण केला? नक्कीच संबंध महाराष्ट्राला याची उत्सुकता लागली असेल आणि सगळ्यांना माहित पण आहे कुणी वाद केलाय. हे सांगू शकत नाही मी, सगळ्यांनी समजून जावा. कारण विठ्ठल नाना यांनी काल मुलाखतीमध्ये सांगितलंय काय असेल ते समोर येऊन बोलायचं, मागणं काय बोलायचं नाही. कसं होतंय त्यांच्यात आणि अंकिता यांच्यात बहीण भावाचं नातं होतं, चांगलं नातं चाललेलं. परंतु काही लोकांनी पैशासाठी बघितलं सर्जाला गुपचूपपणे काढून घेतला अंकिता यांच्याकडून आणि तो सर्जा विकत घेतला, कुणाला माहित पण नाही. आणि तो नंतर सर्जाची विक्री केली पवार साहेब यांना. तुम्ही बघितलं, मी नाव घेत नाही त्यांचं, की असं नको करायला होतं पाहिजे त्यांना. कारण की तुम्ही बघितलं विठ्ठल नाना आणि अंकिता यांच्यात कसा मोठा वाद झाला. एक चांगलं नातं होतं. एक विठ्ठल नाना सरांचं नाव या बैलगाडा क्षेत्रात टिकवत होते. आता त्यांनी सांगितले की मी काय सरांचं नाव लावणार नाही जोपर्यंत माझ्यावरती जे आरोप झालेत ते सिद्ध झाल्याशिवाय. कारण आता त्यांनी सांगितलंय, जे अंकिताताई यांनी माझ्यावरती आरोप केले की पैसे खाल्ले, गाडी विकली, 12 लाखाचा घोळ, 10 लाखाचा घोळ. आता त्यांनी सांगितलं मी येणार एक आठवड्या 10 दिवसामध्ये जे काय ते उघड करणार आणि लाईव्ह मध्ये करणार आहेत, पुराव्यानिशी करणार आहेत. नक्कीच बघितलं कसं होतंय, बैलगाडा क्षेत्र राहिलं साईडला, पण या दोघांचा वादच या बैलगाडा क्षेत्रामध्ये चालू आहे. नक्कीच हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे. आपली दोन्ही पण माणसं आहेत. नक्कीच वाद ज्यांनी जी ठिणगी टाकली आहेत ते झाले बाजूला पैसे घेऊन, पण आता आपलीच माणसं बघितलं तुम्ही. आता म्हणजे कसं वाईटपणा येतोय, बाकी काही नाही. एक सरांचं नाव पण जातंय या बैलगाडी क्षेत्रातून. आणि विठ्ठल नाना एक चांगला माणूस, त्या माणसाच्या बघितला विरोधात किती कांड केले लोकांनी. माणसाला त्यांचं खरंच नाही बघवत बरं का विठ्ठल नाना. आता कुठंतरी चांगले दिवस यायला लागले विठ्ठल नानासाठी. तर विठ्ठल नानासाठी तुम्ही बघितलं किती काड्या करते ती लोक. अंकिता यांच्या मनामध्ये तर विष कालवलंच त्यांनी. सर्जा घेऊन गेले, विकला सर्जा, जाऊ दे झालं गेलं, गंगेला मिळालं. पण वाद ज्यांनी केला त्यांचं नाही चांगलं होणार. देव बघतोय, सगळं बघतोय देव.